नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. पुण्यातील शिवसृष्टी. जी माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार हे फक्त एक थीम पार्क नाहीये. नाही, अजिबात नाही. तर शिवाजी महाराजांचा इतिहास एका वेगळ्या पद्धतीनं म्हणजे अनुभवातून सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आपण जरा खोलवर बोलूया याबद्दल. अगदी. याची मूळ संकल्पना बाबासाहेब पुरंदरे यांची. त्यांच्या प्रेरणेतूनच हे उभं राहिलंय. पुण्याजवळ आंबेगाव बुद्रुक इथे. हो. महाराजांचं जीवन आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचावं, पण एका वेगळ्या, कायम लक्षात राहील अशा पद्धतीनं. हाच उद्देश आहे. म्हणजे अनुभव महत्वाचा आहे इथे. यातलं एक नाव ऐकलं, दुर्ग वैभव. हे काय आहे नक्की? म्हणजे तिथे नुसते किल्ले आहेत की अजून काही? नुसते किल्ले नाहीत. म्हणजे 9 महत्वाच्या किल्ल्यांच्या 3D प्रतिकृती आहेत. मोठ्या आहेत बऱ्यापैकी. अच्छा. 3D मॉडेल्स. हो. आणि त्यावर आधारित लाईट अँड साऊंड शो आहे. यातून फक्त किल्ला दिसत नाही, तर त्याचं भौगोलिक महत्त्व काय होतं, मराठ्यांची युद्धनीती, गनिमी कावा, या गोष्टी कशा वापरल्या गेल्या असतील याची कल्पना येते. म्हणजे केवळ देखावा नाहीये तर. नाही, त्यासोबतच शस्त्रदालन पण आहे. तिथे तलवारी, चिलखतं वगैरे ठेवली आहेत. म्हणजे प्रतिकृती आहेत. त्या काळातली शस्त्र कशी होती याची कल्पना येते. आणि या अनुभवाला अजून खरं करण्यासाठी काही इमर्सिव्ह शोज पण आहेत ना, जसं तो 4D रायगड शो. हे कसं काम करतं? बरोबर. हे जे इमर्सिव्ह शोज आहेत ना, ते खरं तर शिवसृष्टीचा आत्मा आहेत असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. 4D रायगड शोमध्ये कसं आहे की तुम्हाला फक्त पडद्यावर दिसतं असं नाही, तर वारा, पाणी, धुकं असे इफेक्ट्स वापरले जातात. अरे वा. म्हणजे प्रत्यक्ष तिथे असल्यासारखं वाटतं. अगदी. रायगडावर असल्याचा फील येतो. त्यामुळे त्या जागेचं महत्त्व, ते वातावरण जास्त प्रभावीपणे समजतं. आणखी एक 360 अंशात फिरणारा रिव्हॉल्विंग शो आहे, जो तुम्हाला कथेच्या मध्यभागी नेतो. मग श्रीमंत योगी, ग्रेट एस्केप शो हे महाराजांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग दाखवतात. यात रोबोटिक्सचा पण वापर आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नाहीये, तर इतिहास समजून घेण्यासाठी आणि त्याच्याशी जोडलं जाण्यासाठी केला आहे. एक्झॅक्टली. तंत्रज्ञान हे इथे माध्यम आहे, गोष्ट अधिक प्रभावीपणे सांगण्यासाठी. हे सगळं कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि साधारण कोणत्या वयोगटातल्या लोकांना हे जास्त आवडेल असं वाटतं? मार्गदर्शन आणि शोज मराठी, इंग्रजी आणि अजून काही भाषांमध्ये आहेत. त्यामुळे भाषेची अडचण नाही. आणि वयोगटाचं म्हणाल तर हे सर्वांसाठी आहे. म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि माहिती मिळेल अशा पद्धतीने डिझाईन केलंय. बरं. म्हणजे कुटुंबासोबत जायला उत्तम आहे. नक्कीच. मग आता प्रत्यक्ष तिथे जायचं असेल तर काय माहिती हवी? म्हणजे ठिकाण, वेळ, तिकीट वगैरे? हो. तर शिवसृष्टी आहे आंबेगाव बुद्रुकमध्ये. कात्रज बायपास जवळ येत आहे. वेळ आहे सकाळी साधारण 9:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत. तिकिटांबद्दल बोलायचं झालं तर 16 वर्षांपुढच्यांसाठी ₹600, 5 ते 16 वयोगटासाठी ₹300 आणि 5 वर्षांच्या आतल्या मुलांना मोफत प्रवेश आहे. आणि सगळं बघायला किती वेळ लागतो साधारण? साधारणपणे 4 तास तरी लागतात आरामात बघायला. आतमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह आणि थोडं खाण्यासाठी पण जागा आहे. ठीक आहे. आणि पोहोचायचं कसं? म्हणजे बस किंवा इतर काही पर्याय? हो, पर्याय आहेत. PMPMLच्या बऱ्याच बसेस आहेत त्या मार्गावर. मार्ग क्रमांक 113, 205, 322 वगैरे. PWD वॉटर टँक किंवा फेमस चौक हे जवळचे थांबे म्हणता येतील. आणि रेल्वे किंवा मेट्रो? लोकल ट्रेनने दापोडी स्टेशन जवळ आहे. तिथून 10-12 मिनिटं चालत जावं लागेल. आणि मेट्रोची पर्पल लाईन पण दापोडीपर्यंत जाते. तिथून साधारण 15-16 मिनिटं चालत अंतर आहे. हो. म्हणजे पोहोचायला तसं सोयीचं आहे. एकंदरीत शिवसृष्टी म्हणजे महाराजांचा इतिहास नुसता वाचायचा नाही, तर तो तंत्रज्ञानाच्या मदतीने अनुभवायचा, असा हा प्रयत्न आहे. अगदी. हे फक्त एक स्मारक किंवा संग्रहालय नाहीये. त्या पलीकडचा हा एक इंटरॅक्टिव्ह अनुभव आहे. बरोबर. आणि हे बघितल्यावर एक विचार मनात येतोच की आपण इतिहास नेहमी पुस्तकं, संग्रहालय अशा पारंपरिक पद्धतीने शिकतो, समजून घेतो. हो. पण जेव्हा असं तंत्रज्ञान वापरून इतिहास अनुभवता येतो, तेव्हा आपलं आकलन बदलतं का? म्हणजे फक्त माहिती मिळते की इतिहासाकडे बघण्याचा काहीतरी नवीन दृष्टिकोन मिळतो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.